हॅलो, वर्षा टेलर यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण पोटली नेक डिझाईन शिकणार आहे. त्यासाठी मी एक कच्चा आराखडा काढून तुम्हाला दाखवते. आपल्याला कसं पॅटर्न बनवायचं आहे त्याचा. मी उंची आहे त्यात 1 इंच प्लस केलं आहे. शोल्डर तुमच्या आवडीप्रमाणे घ्यायचं आहे. जे शोल्डर घ्याल त्याच्यात अर्धा इंच प्लस करायचं आहे मुंड्यासाठी. कमर 9.5 घेतली. जी कमर घेतली तीच मी छाती घेतली आहे. आता 9.5 मी कसं घेतलं तुम्हाला सांगते. मग कमर 28 आहे भागिले 4 केलं 7 येतं प्लस 2.5 इंच हे 9.5 आलं. हेच 9.5 मी कमरेसाठी आणि छातीसाठी घेतलं आहे. आता 7 तर तुम्हाला कमरेचा चौथा आलाय लक्षात आलं. 1 इंच मी ट्रक्ससाठी घेतलं आहे आणि 1.5 इंच शिलाई मार्जिनिंग घेतली आहे. आपण 2.5 इंच जे घेतलं ते कशासाठी घेतलं ते तुम्हाला मी समजून सांगते. आता 5.5 मी शोल्डर 5.5 का घेतलाय तर माझी शोल्डर पट्टी ब्लाऊजची 2.25 इंच आहे. मी शिलाईसाठी 1.5 इंच प्लस केलंय तर 3 इंच हे 3 इंच आणि 2.5 इंच मी गळा रुंदी घेतली आहे. मागील गळा उंची 10.5 आहे तर 2.5चा आणि 10.5चा बॉक्स बनवला आणि गोल गळ्याचा शेप दिला आहे. हे ह्या पद्धतीने आपण माप ब्लाऊजवर आखणार आहे. आपला हा ब्लाऊज पीस आहे आणि हे अस्तर आहे. तर सर्वात प्रथम मी खाली एक सरळ लाईन आखून घेते आणि ब्लाऊजची उंची मी 15.5 घेतली. शोल्डर 5.5 आणि सरळ लाईन आखले. मुंडा 6 इंच आणि जे शोल्डर घेतले तेच तुम्हाला छाती लाईनला पण 5.5लाच मार्किंग करायचे आणि मुंडा शेपसाठी बॉक्स बनवायचे. आता कमर 9.5 मार्किंग करून घ्या कमरेसाठी पण आणि छातीसाठी पण आणि सरळ लाईन आखून घ्या. गळा उंची 10.5 आणि शोल्डर पट्टीसाठी 3 इंच. जो बाकी राहतोय तो तुमचा नेक डिझाईन त्याच्यामध्ये तुम्हाला आखायची आहे. मी आता जो वर राहतोय 2.5 इंच तोच खाली पण मार्किंग केलाय आणि गळ्याचा शेप दिला आहे. आणि 6 इंच मुंडा आहे त्याचा मध्य काढायचा आहे आणि मुंड्याचा शेप द्यायचा आहे. आपला मागील भाग आखून कंप्लीट आहे. आता मी कटिंग करून घेते. मी हा कटोरी ब्लाऊज कटिंग केला आहे. आता मी बाही कटिंग केलेली आहे ती तुम्हाला अशी काटाकडच्या साईडला ठेवायची आहे. हा आपला मागील भाग. साईड पीस कपडा डबल केलाय मी. योक पट्टी आणि कटोरी. आपण हे कोणतं कुठं बसतंय असं तुम्हाला ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. आणि आपण पोटली बटनाच्या बाजूला ज्या पट्ट्या लावणार आहे ती 1 इंचाची अशा तिरक्या पट्ट्या मी 5-6 पट्ट्या मी कट करून घेते. आणि मी अस्तर ब्लाऊजवर पसरून ठेवते, पिना लावते आणि मग असा तंतोतंत अस्तर मी कटिंग करून घेते. ब्लाऊज मी तंतोतंत कटिंग करून घेते. हे बघा अशा पिना लावून मग मी याला बाजूने अशी शिलाई मारून घेते आणि पिना काढते. हे इजी पडतं माझ्यासाठी. आता पोटली बटनासाठी मी 3 इंचाची पट्टी कट करून घेते. अशा पट्ट्या तुम्हाला कट करायचे. 3x3चा बॉक्स बनला पाहिजे. आणि आपण नवीन कपडे खरेदी करतो त्याच्या आतमध्ये मुलांच्या जीन्स पॅन्टीमध्ये वगैरे असा जाड कलरचा जाड कागद कापसासारखा पंचसारखा एक
पेपर मिळतो, त्याला फोम बोलतात. मी त्याचे 1 इंचाची पट्टी कट केले आणि 1 बाय 1चे बॉक्स असे कट करून घेते, म्हणजे आपल्या पोटल्या समान एकसारख्या पोटल्या बनतील, छोटी मोठी पोटली बनणार नाही. त्यासाठी हे एकसारख्या करणं गरजेचं आहे. आणि मी जसं दाखवते असं तुम्हासनी फोमला फोल्ड करायचं आहे आणि मग कपड्यामध्ये पकडून त्याला धाग्यानं पॅक करायचं आहे. तुम्हासनी जेवढं तुम्ही पिळे देऊन पॅक कराल तेवढी पोटली तुमची व्यवस्थित टाईट बनेल, सुटणार नाही. तुम्हासनी मी अजून एक पोटली दाखवते. हे बघा, 1 फोल्ड 2 फोल्ड असा पकडायचा आणि कपड्यामध्ये मधोमध ठेवायचा आणि एकदा कपडा राऊंड फिरवायचा. हे बघा, आणि धाग्यानं हा असा त्याला 5-6 राऊंड द्यायचे आणि एक हे बघा असा तिडा देऊन पॅक करायचा. आता ही एक पोटलीचा प्रकार आहे. आणि अजून थोडं तुम्ही पुढेपर्यंत पिळं देऊ शकता, म्हणजे राऊंड फिरवू शकता आणि थोड्या अंतरानं पोटली कट करू शकता. तर हे बघा, ही फिनिशिंग सोबत पोटली तुमची दुसरी पण तयार आहे. आता मी तुम्हाला 2 प्रकारच्या पोटल्या दाखवल्या, तुम्हाला जी आवडते तर तुम्ही बनवू शकता. हे बघा, ह्याच पोटलीला फक्त पुढंपर्यंत तुम्हाला धागा राऊंड राऊंड करायचा आहे, जरा थोड्या लांबून पोटली कट करायची, तर सेम अशी पोटली तयार होते. आता ब्लाऊज असा सरळ ठेवायचा आणि आपल्याला ह्या पोटल्या अशा ह्याच्यावर पहिला अटॅच करून घ्यायच्या आहेत. हे बघा, हे मी आता मशनीवर आले आणि पोटली एकदम सुई खाली अटकवायचे आणि दाबाच्या खाली पोटली सुईच्या समोर ठेवायची आणि ह्या पोटलीचं अंतर तुमच्या आवडीप्रमाणे ठेवायचं आहे. पोटली एकदम चिपकून ठेवायची असेल तर चिपकून पोटलीला पोटली ठेवा. अर्धा इंचाचा गॅप, पाव इंचाचा गॅप, 1 इंचाचा, जसं तुमच्या आवडीप्रमाणे पोटल्या तुम्हाला पूर्ण ब्लाऊजवर सेट करून घ्यायच्या आहेत. आपला हा पूर्ण ब्लाऊजला पोटल्या लावून ब्लाऊज तयार आहे. हे बघा, आता मी प्रत्येक पोटलीमध्ये अर्धा इंचाचा गॅप ठेवला आहे. आणि हे बघा, तिरक्या पट्ट्या मी बऱ्याच वेळ बनवतात कसं दाखवलं आहे, तर ते तुम्हासनी पोटलीवर परफेक्ट हे बघा जसं मी दाखवते असं न खेचता, आपल्याला पट्टी बिलकुल खेचायची नाही. तिरक्या पट्ट्या मी बऱ्याच वेळ तुम्हाला खेचायला सांगते, पण ह्या पॅटर्नसाठी आपल्याला तिरकी पट्टी बिलकुल खेचायची नाही. फक्त पोटलीवर ठेवायचे आणि शिलाई मारायचे, शिलाई टाकायची त्याच्यावर. हे बघा, आणि हे बघा, आता इथं पोटलीवर बरोबर जवळ अटॅच शिलाई नाही आलेली, तर तिथं तुम्हाला परत एकदा शिलाई पोटलीच्या जवळून मारायची आहे. ह्या गोष्टी चेक करायच्या आहेत. हे बघा, हे झाले एकदम जवळ. आणि असं पूर्ण चेक करून झाल्यानंतर गळ्याच्या बाजूला मी कायम सांगते कट टाकणं गरजेचं आहे, तर कट टाकून घ्यायचे आहेत. आणि एक्स्ट्रा कपडा असेल बाजूचा तो पण कट करून घ्यायचा आहे. ह्या व्हिडिओमध्ये तो दाखवता आला नाही, कट झालाय माझ्याकडून. तर आणि हे बघा, असं पट्टीकडच्या साईडने एक दाब शिलाई मारून घ्यायची आहे तुम्हासनी. दाब शिलाई मारली की हे बघा, हा आतमधले धागे वगैरे सगळे कट करायचे. आणि हे बघा, आपण 1 इंचाचीच पट्टी लावली, त्यामुळं अर्धा इंच परत उलटी पोटल्यांवर उलट्या बाजूने फोल्ड करायचे. तर आपली पाठीमागचा भाग पण फिनिशिंग सोबत अटॅच होईल, नाहीतर मग धागे बाहेर निघलेले दिसतील. त्यासाठी ही पद्धत वापरून बघा. पाठीमागील गळासुद्धा फिनिशिंग सोबत तयार होईल आणि पोटल्या पण सुंदर लावून तयार होतील. आता आपण उलटी शिलाई दुमडपट्टी केली आहे. आता तुम्हाला पूर्ण जो दुमडपट्टी केली तो सगळा कपडा असा आतमध्ये ढकलायचा आहे. हे बघा, असा पट्टी उलटी करायची. हा, हे उलटी केली आणि त्याच्यावर एक शिलाई मारून घ्यायची आहे. कारण शिलाई ही अशी मारणं गरजेचं आहे, कारण पोटल्या कडक असतात, कारण आपण धाग्याने पॅक केले. तर अशी शिलाई मारली की ती व्यवस्थित दाबून बसतील. आणि हात शिलाई पण तुम्ही याच्या बाजूने करू शकता, शिलाई मारू शकता, हात शिलाई करू शकता, जे तुम्हाला कम्फर्टेबल आहे ते करू शकता. मी शिलाई मारून घेतली. ही आपला पूर्ण नेक पाठीमागून असा दिसेल. हे बघा, आपण हे बघा,
कुठेही धागा वगैरे बाहेर डोकवत नाही. पाठीमागून याचा लूक असा असेल आणि पुढून असा असेल. तर आपली पोटलीवाला नेक तयार आहे. आता ट्रक्स कसे घ्यायचे, आपण 1.5 इंच शिलाई मार्जिनिंगसाठी सोडलंय, तर ते 1.5 इंच तुम्ही जर 1 सोडलं असेल तर 1ला मार्किंग करून घ्या. मी 1.5 सोडलंय तर 1.5ला मी कपडा फोल्ड करते आणि कट मारून घेतला. आणि आता इथं तुम्ही ट्रक्स टाकायचा. ट्रक्स किती अंतरावर टाकायचा, तर तुमच्या गळ्याची खाली जी पट्टी आहे तुम्ही तेवढ्याच इंचाचा ट्रक्स टाकू शकता किंवा अर्धा इंच प्लस करू शकता. म्हणजे मी 5 इंचाचा ट्रक्स मी टाकणार आहे. हा 4.5 आहे तर मी 5चा ट्रक्स घेतला आहे. जे तुमच्या आवडीनं 4चा पण 4.5चा पण टाकू शकता, 5चा मी 5चा घेतला आहे. ब्लाऊज फिटिंगला सुंदर बसतो. आता ट्रक्सची रुंदी किती घ्यायची आहे, तर आपण 1 इंच सोडलाय ट्रक्ससाठी, तर आपल्याला इथं अर्धा इंच कपडा पकडायचा आहे आणि उंची ट्रक्सची 5 इंचाची मी घेतली आहे. तर आपले हे ट्रक्स टाकून ब्लाऊज तयार आहे. दुसऱ्या बाजूला पण सेम ट्रक्स घ्यायचे आपल्याला. हे बघा, समोर पलीकडच्या बाजूचा कपडा पण तंतोतंत ठेवायचा आहे आणि हे आपले दोन्ही बाजूचे ट्रक्स. हे बघा, आपला ट्रक्स टाकल्यानंतर हा